नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण बोलूया एक मराठी चित्रपट ज्यास तगडी स्टारकास्ट आहे आणि त्याचं नाव आहे अलीबाबा आणि चाळीशीतले चोर। या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत मुक्ता बर्वे, सुबोध भावे, उमेश कामत, आनंद इंगळे, श्रुती मराठे, मधुरा वेलणकर। या चित्रपटाचे एक दिग्दर्शक आहेत आदित्य इंगळे। तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल। तर स्टोरी अशी आहे की 7 जणांचा एक ग्रुप आहे, त्यात 3 जोडपी आणि एक व्यक्ती म्हणजे उमेश कामत, जो की सध्या सिंगल आहे। या सगळ्यांचं वय 40च्या आसपास असतं। तर हे 7 जण एका दिवशी एका फार्म हाऊसवर पार्टी करायला जातात। तिथे रात्री वीज जाते आणि या 7 मधील एक जण एकीचं चुंबन घेतो। त्यानंतर कानाखाली वाजवण्याचा आवाज येतो। आता त्या रात्री कोणी मर्यादा ओलांडली आणि कोणी कोणाला किस केलं, मग कोणी कोणाला कानाखाली मारलं, याचा शोध सुरू होतो। प्रत्येकजण म्हणत असतो की मी या भानगडीत नव्हतो आणि मी कोणाला कानाखाली मारली नाही। आता त्या घटनेनंतर 7 जणांमध्ये थोडंसं बिनसतं, पण हे केलं कुणी याचा तपास करण्यासाठी या 7 जणांमधील एक जण ब्लॉग बनवतो। त्या ब्लॉगमध्ये कोणाला कोणावर संशय आहे, कोणी हे केलं याबाबत लिहायला सुरुवात करतात। तर चित्रपटाच्या शेवटी कोणी कोणाचं चुंबन घेतलं किंवा कोणी कोणाच्या कानाखाली मारलं आणि त्या 7 जणांमधील अजून काही रहस्य बाहेर पडतात। हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल। आता बोलूया चित्रपटाबद्दल सविस्तर। हा चित्रपट बघताना आपल्याला असं वाटू शकतं की खरंच हा प्रयत्न अशा विषयावर चित्रपट मराठीत बनला आहे का? कारण अशी स्टोरी, अशा विषयांना हात घालणे, असे चित्रपट बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनले आहेत, पण हा विषय मराठीत दिसतोय याचं थोडं नवल वाटतं आणि एक काहीतरी आपण नवीन बघतोय याचा प्रयत्न आपल्याला दिसून येतो। तर या चित्रपटात विवाहबाह्य संबंध, तेही परिचयाच्या व्यक्तींसोबत, ते संबंध ठेवणे, त्या मर्यादा तोडणे, काय चूक काय बरोबर, तो व्यभिचार आहे का, ही सगळी फिलॉसॉफी सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून होतो। पण शेवटी थोडं असं दिसून येते की कुठेतरी या गोष्टीने या चित्रपटामार्फत पाठिंबा देण्याचा प्रयत्न झाला आहे। या गोष्टी सामान्य आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय। हे असलं तरी याचा स्क्रीन प्ले खूप भारी आहे। म्हणजे फक्त संभाषणच या चित्रपटात आहेत, तरीही चित्रपट आपल्याला गुंतवून ठेवतो। नेमकं कोणी कोणाचं चुंबन घेतलं आणि कोणी कोणाला कानाखाली मारलं, या गोष्टींचा अंदाज आपण शेवटपर्यंत लावू शकत नाही आणि याचं श्रेय डिरेक्टर यांना सुद्धा जातं। तसेच चित्रपटाचा लुक सुद्धा रिच आहे। प्रत्येक कॅरेक्टरची कपडे, त्यांची घरे, लोकेशन्स हे सगळे चित्रपटाला श्रीमंत फील देतात। अभिनयाबद्दल बोलायचं तर सर्वांनी उत्तम काम केलं आहे, पण मुक्ता बर्वेचे हावभाव, तिचा अभिनय भाव खाऊन जातो। तसे तिची भूमिका फक्त फोनवर संभाषण ऐकण्याची आहे, पण तिथे ती बोर करत नाही। बाकी सगळ्या कलाकारांची केमिस्ट्री प्रत्येकाजवळच उत्तम जमून आली आहे आणि त्यामुळेच कोण कोणाशी अटॅच झाला आहे हेच समजत नाही। मधुरा वेलणकर यांचा सुद्धा सस्पिशियस चेहरा आपल्याला नेहमी संभ्रमात ठेवतो। या चित्रपटात खूप साऱ्या फिलॉसॉफी मांडल्या आहेत आणि त्यात खूप सारे लॉजिक मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशी उदाहरणं दिली आहेत की आपल्याला पण विचार करायला भाग पाडतं। तर हा चित्रपट 40च्या वयातील नात्यातील प्रेम संपतं आणि दुसऱ्याची गरज भासायला लागते आणि लोक मर्यादा ओलांडतात याबद्दल हा चित्रपट भाष्य करतो, पण कुठेतरी त्या गोष्टींचं समर्थन सुद्धा करतो असं वाटतं। तरी हा चित्रपट त्याच्या मांडणीसाठी बघण्यास हरकत नाही। काही लोकांना हा विषयच पटणार नाही किंवा हे काय फालतूगिरी दाखवत आहे असं वाटेल, तर हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।